नमस्कार, मैं हूं नंद कुमार शर्मा के टुडे न्यूज में आपका स्वागत है। गढ़चंद्र शहर में पहली बार नगर परिषद में पथ विक्री चुनाव हो रहा है। इस चुनाव में भारतीय जनता पार्टी के अजीम शफी बेग इन्होंने अपने विचारों को रखा है। आइए सुनते हैं। धन्यवाद। टुडे न्यूज चैनल को देखने के लिए सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन बटन दबाइए ताकि आपको इसी तरह से नए नोटिफिकेशन मिलता रहेगा। सर, आधी तुमचं नाव सांगा आणि पथ विक्रेत्याबद्दल जे काय बोलायचं तिथं अजीम शफी बेग, मी पथ विक्रेता अल्पसंख्यातर्फे उमेदवार म्हणून उभा आहे। त्यानंतर आज वोटिंग असल्यामुळे विरोधी पण इथंच आहे आणि उमेदवार पण इथंच आहे। दोन्ही पथ विक्रेता या वोटिंगसाठी आलेल्या लोकांची जी समस्या आहे की आता फ्युचरमध्ये जे हायवे बनणार आहे त्या हायवेवर त्यांना थांबण्यास, त्यांना धंद्यासाठी जागा कुठं राहणार, हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, गावात पथ विक्रेता हे 1000 वर्षपेक्षा आहे, पण ना निलजरची म्हणावं की काही त्यांची चुकी म्हणावं की 110 लोकांनी त्यांनी घेतलं आहे। त्याच्यात एक आमची एक तक्रार म्हणा की एक खत म्हणा, एक गोष्टीची आहे। आणि पथ विक्रेत्यासाठी आम्ही ह्यासाठी उभे आहोत की त्यांचे एक प्रतिनिधी पाहिजे। आता असं झालं आहे की बसस्टॉप म्हणलं तर पूर्ण फ्रूटवाल्याचाच मालक आणि मार्केट म्हणलं तर पूर्ण भाजीवाला, पण जे बाकी जे गलीगलीत राहतात, जे बंडी घेऊन विकतात, ते कुठं जाणार, त्यांचे कुठं ठेवणार? आणि हायवे बनल्यानंतर कोणी आपल्या दुकानासमोर त्यांना बसू देणार नाही। तर आम्ही कसे उमेदवार म्हणून जाणार की यांच्यासाठी काहीतरी एक सोय चाहे निवडून हो की नाही हो, पण एक त्यांच्यासाठी सोय की त्यांचं दुकान कुठेतरी ठेवावं। त्यांचे पोटपाणी आहे, त्यांचे निवारा याच्यावर विक्रीवर चालतात, त्यांचे धंदा पण याच्यावर चालतात। त्यासाठी आम्ही उभे आहोत। ही विनंती आहे आमच्या वोटरला की जे तुमच्या कामात येणार, जे तुमच्या कामात लढणार, त्याला मदत करावं, हेच विनंती। थँक्यू। हाँ, बाइट देना पड़ेगा।